कापसासारखी पांढरी शुभ्र आणि एकदम हलकी फुलकी, बनवायला अतिशय सोपी आणि चवीला चविष्ट अशी ही कुरडईची रेसिपी कोणाला आवडणार नाही। तेलात घालताच ही कुरडई 3-4 पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही अशी ही फुलत असते। नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने रेशनच्या तांदूळापासून कुरडईची रेसिपी पाहूया। वाळवण रेसिपी आहे, एकदा बनवा आणि वर्षभरासाठी साठवून ठेवा। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ही कुरडई बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। रेशनच्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, तर हे संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मस्त चोळून 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। आता हा तांदूळ मी 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर तांदूळ हा भिजत घालायचा आहे, म्हणून यामध्ये पाणी घालते। तांदूळाच्या 2 ते 3 इंच वर एवढं पाणी घालून झाकण ठेवायचं आहे आणि 2 दिवस पूर्ण हा तांदूळ आपल्याला भिजून घ्यायचा आहे। दररोज एक वेळेस आपल्याला यातलं पाणी हे काढायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण हा 2 दिवस तांदूळ मी भिजून घेते। तर 2 दिवस तांदूळ हा पूर्ण भिजून घेतलेला आहे। तर आता तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे। 2 दिवस मात्र मी रात्रीच्या वेळेस पाणी हे काढून घ्यायची आणि नवीन पाणी टाकायची। तर अशा प्रकारे 2 दिवस हा तांदूळ भिजत घातलेला आहे। तांदूळ असा थोडासा मऊ झालेला आहे। यातलं हे पाणी काढून घेते आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा पुन्हा धुवून घ्यायचा आहे। हे आंबटसर पाणी आलेलं आहे, हे पाणी काढून घेतलेलं आहे। पुन्हा 1 ते 2 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहे। तर मी या ठिकाणी मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करत आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे तांदूळ बारीक होतील त्यानुसार तांदूळ घालायचे आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला हे भांडे लावून एकदम बारीक असे हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे। तांदूळ वाटून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता एकदम बारीकच वाटायचं आहे, अजिबात जाडसर राहू द्यायचं नाही। किंवा यामध्ये काही तांदूळाचे कण राहिले असतील तर तुम्ही पिठाच्या चाळणीने सुद्धा हे चाळून घेऊ शकतात, पण एकदम बारीक असं स्मूथ सारखं हे वाटून घेतलेलं आहे। त्यामुळे मी हा जो चीक आहे ना तो गाळत नाही। पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले तांदूळ टाकायचे आहे, यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आधीच्या चिकाप्रमाणेच पुन्हा हे छान असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा पूर्ण अर्धा किलो तांदूळाचा चीक हा झालेला आहे। आता ह्या चिकामध्ये पाणी टाकायचं आहे। तर आपण रात्रीच्या वेळेस हे तांदूळ वाटून घेत आहोत। तांदूळाचा चीक मी मोठ्याच पातेल्यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे त्यामध्ये भरपूर असं पाणी घालता येईल। तर साधारण 3 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे, यावरती झाकण ठेवते। तर मी आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे। चीक हा जो आहे ना तो तळाशी लागलेला आहे आणि वर असं हे पाणी तिरत आहे। वरचं पाणी हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर जास्त पाणी मी यासाठी टाकलं का जो तांदूळामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये काळपटपणा असेल ना तो ह्या चिका नंतर ह्या पाण्यामध्ये निघून जातो आणि आपली कुरडई जी आहे ना एकदम अशी पांढरी शुभ्र येते, म्हणून चिकामध्ये जास्त पाणी टाका। सगळं हे पाणी निथळून घेतलेलं आहे। अशा प्रकारचा हा पांढरा शुभ्र चीक झालेला आहे आणि हे जे वरचं पाणी आहे ना आंबट ते आपल्याला टाकून द्यायचं आहे। तर आता हा जो चीक आहे ना तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे। तर कोणत्याही भांड्याने हा चीक मोजून घेऊ। चीक हा तळाला चिटकतो, म्हणून चमच्याने पूर्ण हा मिक्स करून घेऊ। त्यानंतर मैत्रिणींनो, कुरडईसाठी अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण घेण्यासाठी हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे। घरातील कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचा आहे। असा हा भांड्याने चीक मोजून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकतात अर्ध पातेलं हे चिकाचं भरलेलं आहे। जेवढा चीक आहे ना आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, कुरडई अगदी परफेक्ट येण्यासाठी हा चीक आपल्याला मोजून घेणे हे आवश्यक आहे। तर आता हा चीक आपल्याला शिजून घ्यायचा आहे। तर त्यासाठी पातेलं लागणार आहे। पातेलं घेताना मात्र जड तळाचं घ्या, म्हणजे चीक हा जळणार नाही। आणि जेवढा चीक होता ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे त्याच पातेल्याने। तुम्ही पाहू शकतात अर्ध पातेलं चीक होता, म्हणून अर्ध पातेलं हे पाणी पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। गॅस सुद्धा चालू आहे। उकळी येत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे
अर्धा किलोची कुरडई आहे तर म्हणून एक सपाट चमचा पोहे खाण्याचा मीठ टाकून घेतलेला आहे। आता या पातेल्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि ह्या पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात पाण्याला उकळी आलेली आहे, तर अशाच प्रकारची पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे। गॅस कमी केलेला आहे, अजिबात मोठा आपल्याला ठेवायचा नाही। आणि त्यानंतर एका हातामध्ये हे चिकाचं पातेलं घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा चिक एरायचा आहे। ह्या पद्धतीने टाकताना मात्र अशा प्रकारे एकसारखी बारीकच धार टाकायची आहे। एकदम हा चिक पातेल्यामध्ये टाकायचा नाही, नाहीतर या चिकाच्या गुठळ्या होऊ शकतात। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, या पद्धतीने आपल्याला हा चिक एरून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। हा चिक तांदूळाचा आहे, एकदम जर का आपण टाकला तर लगेचच त्याचा गोळा होईल, म्हणून अगदी कमी प्रमाणामध्ये टाकत घ्यायचं आहे आणि मिक्सरने किंवा रवीने हे आपल्याला एरत घ्यायचं आहे। चिक हा लगेचच घट्टसर व्हायला लागतो, जसा शिजतो तसा। पूर्ण चिक टाकून घेतल्यानंतर अगदी पटापट फास्ट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। कुठेही हात आपला थांबवायचा नाही, एकसारखं अशा पद्धतीने आपल्याला हे एरत घ्यायचं आहे। आणि गॅस मात्र कमीच राहू द्यायचा आहे, तर अजिबात मोठा गॅस करायचा नाही। असा हा घट्टसर झाल्यानंतर आता मी चमचा घेते आणि चमच्याने मस्त असं एकसारखं हे एरून घेते, म्हणजे मिक्स करून घेते। तुम्ही पाहू शकता थोडं जरी आपण सोडलं ना लगेचच गुठळ्या होतात, म्हणून एकसारखं असं हे एरत घ्यायचं आहे। म्हणजे जोपर्यंत चिक शिजत नाही तोपर्यंत हे आपल्याला सारखं असं कंटिन्यू मिक्स करायचं आहे, साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत। तुम्ही पाहू शकता चिक असा घट्टसर झालेला आहे। त्यानंतर चमच्याला चिटकलेला संपूर्ण चिक हा काढून घेते। गॅस अजिबात मी कुठेही मोठा केलेला नाही, कमीच होता चिक एरण्यापासून। आता सुद्धा गॅस कमीच आहे। चिक पूर्ण असा छान एरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटांसाठी हा चिक आपल्याला शिजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता 8 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, मध्यंतरी 2 वेळेस हा चिक मी मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे वर खाली चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे जळणार सुद्धा नाही। त्यानंतर मी तुम्हाला 9 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवत आहे, चिक मस्त असा शिजलेला आहे। चिकाचा रंगही बदलतो, शिजलेला आहे हे लगेच आपल्याला समजून येतं। चिक हा मस्त घट्टसर सुद्धा झालेला आहे आणि एक प्रकारची चमक सुद्धा आलेली आहे चिकाला। आता छान असा हा चिक हा शिजलेला आहे, तर पूर्णपणे मिक्स करून घेते आणि गॅस बंद करते। त्यानंतर आता ह्या चिकाच्या आपल्याला कुरडया बनवायच्या आहे। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, अजिबात गहू न भिजवता, गव्हाचा चिक न काढता किती पांढरा शुभ्र आणि चिकाप्रमाणेच चिक हा दिसत आहे तांदूळाचा सुद्धा। चला तर मग आता आपण कुरडई बनवूया। तर कुरडई बनवायचा साचा घेतलेला आहे, यामध्ये मी बारीक चकती लावून घेतलेली आहे। तुम्हाला हवी ती चकती लावू शकतात। साच्यामध्ये चिक भरून घेते। चिक भरताना मात्र दाबून भरायचा आहे। तुम्हाला जर का पांढऱ्या कुरडया करायच्या असतील तर तुम्ही अशाच पद्धतीने पांढऱ्या कुरडया करून घ्या, आणि तुम्हाला जर का कलरफुल कुरडया करायच्या असतील तर यामध्ये रंगही वापरू शकता। वेगवेगळ्या रंगाच्या कुरडया करायच्या असतील तर हा जो चिक आहे ना 2-3 भांड्यामध्ये डिव्हाइड करून घ्या आणि मग त्या भांड्यामध्ये त्या चिकामध्ये तुमच्या आवडीच्या रंगानुसार रंग हा मिक्स करा आणि मग त्यापासून कुरडया अशा प्रकारे बनवून घ्या। तर खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे। साचा बंद करते आणि तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती छान अशी कुरडई होत असते। अजिबात तुटत नाही, तुकडं पडत नाही आणि एकसारखी अशा प्रकारे ही कुरडई होत आहे। कितीही पांढरी शुभ्र दिसत आहे, अगदी फुलासारख्या ह्या कुरडया दिसत असतात आणि अगदी भराभर ह्या कुरडया होत असतात। अशाच प्रकारे संपूर्ण चिकाच्या ह्या मी कुरडया करून घेते। कुरडया करून घेत आहेत तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, संपूर्ण ह्या कुरडया झालेल्या आहेत। तर अर्धा किलो तांदूळाच्या ह्या कुरडया एवढ्या झालेल्या आहेत। किती मस्त दिसत आहे ना, एकदम पांढऱ्या शुभ्र
शुभ्र अशा आपण प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावलेलं नाही किंवा आत्तापर्यंत एक थेंबसुद्धा तेलाचा वापरलेला नाही. मस्त अशा वाढल्यानंतर अगदी सहज ह्या प्लास्टिक पेपरपासून वेगळ्या होत असतात कुरड्या आणि पूर्णपणे आपल्याला ह्या कुरड्या वाढून घ्यायच्या आहे. आता ह्या कुरड्या मी पूर्णपणे वाढून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकतात वाढल्यानंतर ह्या कुरड्या अशा प्रकारे दिसत असतात. किती छान दिसत आहे ना, अगदी पांढऱ्या शुभ्र. पूर्ण अशा ह्या ज्या कड्या आहे पूर्ण तार आहेत कुरडईचे ते असे मस्त वेगवेगळे असे झालेले आहे. तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये एकदा ह्या कुरड्या बनवून ठेवा आणि 1-2 वर्षासाठी तुम्ही खाऊ शकतात. आता ह्या तयार झालेल्या कुरड्या मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तळून तुम्ही पाहूया कशा प्रकारे ह्या कुरड्या फुलतात. तर कुरडई तळण्याच्या आधी तुम्ही कुरडईची साईजही पाहू शकतात. आता ही कुरडई मी तुम्हाला तेलामध्ये टाकून दाखवते. किती मस्त अशी फुलत आहे ना आणि तळून एकदम पांढरी शुभ्र अशी कुरडई होत आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, आपली ही पहिली कुरडई तळून झालेली आहे. ह्या कुरडईमध्ये आपल्याला पापड खार किंवा फुलखार किंवा खाण्याचा सोडा यापैकी काही घालायची गरज नाही. कारण हे जे तांदूळ आहेत ना आपण 2 दिवसासाठी भिजून घेतो आणि 1 दिवसासाठी चीक हा भिजला जातो, म्हणजे 3 दिवसासाठी ही भिजण्याची प्रोसेस होते. म्हणून यामध्ये काही पापड खार फुलखार घालायची गरज पडत नाही. तरी सुद्धा मस्त अशी कुरडई फुलत असते. तुम्ही पाहू शकतात एक नाही तर सर्वच कुरड्या अशा मस्त अशा फुलत असतात. आहे ना एकदम सोपी आयडिया मैत्रिणींनो, तर नक्कीच करून पहा. तुमच्या घरातील सर्वांनाच आवडतील ह्या कुरड्या आणि तळून एकदम हलक्या फुलक्या अशा जशा मुरमुऱ्यांसारख्या ह्या कुरड्या होत असतात. तर आतापर्यंत मी तुम्हाला ह्या काही कुरड्या तळून दाखवलेल्या आहे. सर्वच कुरड्या मस्त अशा छान फुललेल्या आहे. तर आता ही कुरडई मी तुम्हाला तोडूनही दाखवते. एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा प्रकारची ही कुरडई होत असते. मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.